राष्ट्रीय एकात्मता समिती पुणे यांच्यातर्फे बाबा आढावांचे आत्मक्लेश उपोषण 28 नोव्हेंबर महात्मा फुले स्मृती दिनी चालू झालेले आहे। या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अनेक युवकसुद्धा येथे आलेले आहेत। तर जाणून घेऊया त्यांची पण काय भावना आहेत। बाबांचं वय जर पाहिलं तर 94 वर्ष वय आहे आणि ते लोकशाही वाचवण्यासाठी लढ्याच्या उतरलेले ते पाहून आम्ही सुद्धा प्रेरित होऊन माझ्या आम आदमी पार्टी महाराष्ट्राच्या वतीने त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे। आणि बाबांनी जे काही हे आत्मक्लेश आंदोलन केलेलं आहे ते नुकत्याच आता विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि आत्ताच त्याच्या अगोदर ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या जर पाहिल्या जी तफावत मतदानामध्ये किंवा निकालामध्ये आली ते पाहता या देशामध्ये कुठंतरी लोकशाही जिवंत राहिलेली नाही अशा प्रकारचं दिसतंय। कारण की जर आपण पाहिलं तर लोकसभेला ज्या भारतीय जनता पार्टीला 2 अंकी जागासुद्धा निवडून आणता आल्या नाही त्या भारतीय जनता पार्टीने आज एक हाती सत्ता आणल्यासारखी परिस्थिती या राज्यामध्ये झालेली आहे। म्हणजे कुठे उत्साह दिसत नसताना ही सुनामी कशी आली मग? 100% कशाने आली? निकाल लागल्याच्या नंतर पण निवडून आलेल्यांच्या उमेदवारांच्या चेहऱ्यावरती किंवा आता होणारे जे मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या चेहऱ्यावरती कुठेही उत्साह दिसत नाही किंवा महाराष्ट्रामध्ये कुठेही जल्लोष दिसत नाही। याचा अर्थ कुठंतरी चोरी झालेली आहे। सामान्य माणसाच्या मनामध्ये EVM बद्दल खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। कारण की अनेक पोस्ट आता आपण पाहतोय प्रत्येक तालुक्यातनं येत आहेत किंवा तुमचे पत्रकार टाकतायत की त्या ठिकाणी कुठंतरी मतदानाचं जे EVMवरती जे मतदान झालं आहे आणि जो निकाल लागला आहे त्याची जुळवाजुळव होत नाही आहे, आकडे बरोबर येत नाही आहेत। म्हणजे कुठंतरी खूप मोठ्या गोष्टी पडद्याच्या पाठीमागे घडत आहेत आणि हा निकाल शक्यतो म्हणजे जनतेला सर्वसामान्य लोकांना तर मान्यच नाही अशा प्रकारची अवस्था राज्यामध्ये झालेली आहे। ठीक आहे, खूप खूप धन्यवाद संवाद साधल्याबद्दल।